नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, 15 जून 2025 रोजी जी सेटची परीक्षा झालेली आहे, त्या परीक्षेमधील पेपर 1 त्यातील 26वा प्रश्न आज आपण पाहणार आहोत. प्रश्न काय आहे बघा, खालील विधानांच्या आधारे काढलेले पुढीलपैकी कोणते निष्कर्ष उचित आहेत? म्हणजेच काय, विच ऑफ द फॉलोइंग कन्क्लुजन्स आर व्हॅलिड बेस्ड ऑन द स्टेटमेंट्स गिवन बिलो. तर विधान 1 आणि विधान 2 अशी 2 विधानं दिलेली आहेत आणि 2 विधानं आपण इथं पाहू शकतो. तर या ठिकाणी विधान 1 काय आहे बघा, सर्व करदाते प्रामाणिक आहेत. त्यानंतर विधान 2 आहे, सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत. तर या ठिकाणी आपण असा जर एक राऊंड घेतला आणि इथं सर्व करदाते प्रामाणिक आहेत आणि सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत अशी 2 विधानं घेतली, तर या बेसिसवर आपल्याला निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 पडताळून पाहिजे आहेत. निष्कर्ष 1 काय आहे बघा, काही करदाते प्रामाणिक नाहीत. हे विधान जे आहे ते निष्कर्ष होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? तर सर्व करदाते प्रामाणिक आहेत हे विधान आहे. आता इथं काही करदाते प्रामाणिक आहेत असं असतं तर ते निष्कर्ष बरोबर आला असता, परंतु ह्यांनी इथं नाहीत म्हटलेलं आहे, बरोबर. त्यामुळं हा निष्कर्ष होत नाही. निष्कर्ष 2 काय आहे, काही विद्यार्थी करदाते आहेत. आता इथं काही विद्यार्थी प्रामाणिक आहेत असं जर असतं तर हा निष्कर्ष झाला असता, परंतु इथं त्यांनी हा शब्द करदाते हा वापरला आहे. कारण सर्व विद्यार्थी प्रामाणिक आहेत, काही विद्यार्थी करदाते आहेत, म्हणजे करदाते हा निष्कर्ष होणार नाही. जर इथं काही विद्यार्थी प्रामाणिक आहेत असं असतं तर तो निष्कर्ष आला असता. म्हणून फक्त 1 हा निष्कर्ष होणार नाही, फक्त 2 हा निष्कर्ष देखील होणार नाही, 1 आणि 2 दोन्हीही हे होणार नाही, 1 आणि 2 यापैकी एकही नाही हे बरोबर आहे. कारण आपल्या निष्कर्ष 1 पण आपला चुकीचा झालेला आहे, निष्कर्ष 2 पण चुकीचा झालेला आहे. त्यामुळं आपलं डी हे उत्तर असणार आहे आणि हेच उत्तर बरोबर आहे 100% फायनल आन्सर कीमध्ये सुद्धा. धन्यवाद.